अतिवृष्टी व वातावरणातील बदलामुळे हरभरा पिकाचे प्रचंड नुकसान. शेतकऱ्याने उभ्या हरभरा पिकात फिरवला ट्रॅक्टर. संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथील शेतकरी प्रशांत सुरेश खोडे व चेतन देशमुख यांच्या शेतात हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव. सदर शेतकऱ्यांनी उभ्या हरभरा पिकामध्ये ट्रॅक्टर फिरवून हरभरा काढून टाकला आहे. परिसरातील विविध गावांमध्ये यंदाच्या हंगामात लागवड असलेले हरभऱ्याचे पीक अवकाळी पाऊस व सततच्या धुक्यामुळे अडचणीत सापडले आहे. या महिन्यात अवकाळी पाऊस झाला, यामध्ये नुकतेच पेरलेले हरभरा पीक तडाख्यात सापडले. धुक्यामुळे हरभरा पिकाला मर रोगाची लागण झाल्याने जागोजागी उभी झाडे वाळली आहेत. उत्पादन खर्चही वसूल होणार की नाही याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. मित्रांनो, सध्याची पडत असलेले धुके कोवड्या असलेल्या हरभरा गहू पिकाला अत्यंत घातक ठरत आहे. यंदा पेरणीपूर्व मशागत व खंडी, रोटावेटर, पेरणी, खत, बी बियाणे आदींसाठी मोठा खर्च करावा लागला होता. पीक विमा काढण्यासाठी शासनाने जरी 1 रुपयात व्यवस्था केली तरी प्रत्यक्षात पीक विम्याच्या चाचक अटीमुळे विमा मिळण्याची शक्यताही कमी असल्याचे बावनबीर शिवारातील शेतकऱ्यांचे सांगणे आहे. यासाठी शासनाने ठोस उपाययोजना करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली आहे. नोव्हेंबर पासून ते 2 डिसेंबर पर्यंत सतत होणाऱ्या अवकाळी पावसामुळे हे पीक माझं पूर्णतः मर रोगामुळे व लष्करी अळी, तंबाखू खाणारे पानअळी याच्यामुळे हे पीक माझं नष्ट झालेलं आहे. तरी मी आजच्या तारखेमध्ये हे हरभरा पीक मी माझ्या रोटर व ट्रॅक्टरच्या साहाय्याने नष्ट करत आहे. तरी या पिकाला जवळपास भरपूर असा खर्च आलेला आहे. तरी माझं प्रशासनाला एकच विनंती आहे की भरीव अशी मदत या संग्रामपूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना देण्यात यावी. हीच परिस्थिती या संग्रामपूर तालुक्यात आज उद्भवून राहिलेली आहे. तरी प्रशासनाला, कृषी विभागाला विनंती आहे की याचा मोबदला त्वरित लवकर देण्यात यावा.